प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. शार्वी फाउंडेशन पुणे व सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी रामदास अण्णा पाबळे यांच्या संयुक्त विद्यमाने येवले तालुक्यातील एरणगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते व नाट्य कलावंत संदीप पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील गायकवाड सर हे होते. शार्वी फाउंडेशन अर्थातच श्रेयश प्रकाश पाबळे व रामदास अण्णा पाबळे यांच्या कुटुंबाने उचललेले पाऊल समाज उपयोगी व शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेता संदीप पाठक यांनी केले. रामदास अण्णा पाबळे करीत असलेल्या सामाजिक कामाचा वारसा उपस्थित सर्वांनी घ्यावा, तसेच जागा मिळेल तेथे वृक्षारोपण करावे असा महत्त्वपूर्ण सल्ला देऊन ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे पाठक यांनी अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी वऱ्हाड चालले लंडनला या नाटकाच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना खळखळून हसवले. स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या भव्य मैदानावर हा दिमागदार सोहळा पार पडला. शार्वी फाउंडेशनचा तब्बल 7,000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प असल्याचे यावेळी श्रेयश पाबळे यांनी सांगितले. रामदास अण्णा पाबळे यांच्या कामाचे सिने अभिनेते संदीप पाठक व मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केले. शालेय किट स्वीकारताना मुलामुलींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. कार्यक्रमासाठी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार तसेच शेतकरी व विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शाह, येवला. आम्हाला बळ दिलं, शक्ती दिली आणि सांगितलं की आपण जगाचे कोणीतरी लागतोय, देणं लागतोय, ते देणं देण्यासाठी आपण काहीतरी परिश्रम केले पाहिजेत. म्हणून मी आज या फाउंडेशनच्या वतीनं मला आमचे गुरुबंधू, माझे म्हणजे गुरुबंधू म्हणण्यापेक्षा मी माझे चिरंजीव म्हणेल असे संदीप दादा यांनी या कार्यक्रमात खूप मोठा वेळ देऊन त्यांनी हा कार्यक्रमाची खूप मोठा आनंदमय, मंगलमय केला. त्याबद्दल मी दादांचे देखील खूप आभार मानतो. त्यात मीडियाचे पण आभार मानतो आणि ग्रामस्थ सगळे मुलांचे पालक, गावाचे चालक मालक सगळ्यांचे खूप भरभरून आभार मानतो. फाउंडेशन आणि रामदास अण्णा पाबळे सर, आमचा मित्र श्रेयस दादा यांनी मला या फाउंडेशनसाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल मला फार आनंद झाला, कारण हल्ली समाज जागृती, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना खूप कमी होत चाललेली आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये अण्णा गेली अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांचं कार्य मी जेव्हा ऐकलं, मला फोनवर सांगण्यात आलं की असं असं आहे, त्याच्यानंतर मी तात्काळ होकार दिला. कारण मला अशा कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा होणं आणि सहभागी होणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. आणि मी स्वतः बीड जिल्ह्यातल्या माजलगावसारख्या ग्रामीण भागातून आल्यामुळे माझी जी नाळ आहे ती आजही ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे मी आलो. आणि मला नेहमी ग्रामीण भागात गेल्यानंतर आपल्या ग्रामस्थांना आपली लोक भेटल्याचा आनंद होतो. आणि त्यांना हसवणं, त्यांना काय म्हणूयात, दैनंदिन स्ट्रेसमधनं त्यांना बाहेर काढणं, मुलांना हसवणं आणि भाषणातून मुलांसाठी काहीतरी प्रबोधनात्मक 4 गोष्टी सांगणं, मला हे नेहमीच माझं महत्त्वाचं काम वाटतं आणि मला त्यात प्रचंड आनंद मिळतो. हे झालं तर कार्यक्रमाविषयी पण आगामी आपलं काही. मी आता घबाड कुंड नावाची एक फिल्म करतो आहे. सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर जॉनर आहे. ती लवकरच येईल. कीर्तन नावाची फिल्म आहे जी कीर्तन परंपरेवर आहे. कीर्तन परंपरा किंवा कीर्तन पद्धत कशी बदलत गेली त्यावर भाष्य करणारा सिनेमा आहे. आणि समर्थ नावाची एक फिल्म आहे, तर त्याचं शूटिंग पुढच्या महिन्यात सुरू होईल. आणि वराड निघाले लंडनलाचा आत्ताच बँड्राला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या ठिकाणी 600वा प्रयोग मी पूर्ण केला आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालू आहेत.